साताऱ्यामध्ये आज आपण आलोय, निमित्त खास आहे. झी मराठीवर 8 जुलैपासून आपल्या भेटीला येते लाखात एक आमचा दादा. आता ज्या व्यक्तीमुळे आमची सातारा वारी घडत असते ना, त्या स्वतः आपल्याबरोबर आहेत, म्हणजेच अभिनेत्री आणि या मालिकेच्या निर्मात्या श्वेता शिंदे. खूप स्वागत राज. थँक्यू सो मच. कम्माल दिसतेस ॲज ऑलवेज, म्हणजे अप टू डेट. भलेही आपण निर्माती असू देत, खूप टेन्शन असू देत, बट टापटीपणा जो काही आहे तो कमाल आहे आणि ते खरंच अप्रिशिएट करण्यासारखं आहे. मला बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत आज तुझ्याशी, पण त्याआधी कशी असते? खूप असं काय पोटात असं सगळं खोलवर चाललं आहे माझं, त्या कारण आता लॉन्च जवळ आहे आणि आज प्रीमियर आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली तेवढं प्रेशर आहे. पण एपिसोड माझा असा खणखणीत आणि सुंदर झाला आहे, त्यामुळे तोही एक कॉन्फिडन्स आहे. तर आय होप की लोकांना आवडेल, त्यामुळे मनात अशी चलबिचल आहे, बट आय एम हॅपी. तुम्ही सगळ्यांनी आज एका पट्टीतले कपडे घातलेत आणि आमचं आलेलं असं झालं की वाव, हे म्हणजे असं असतं ना की इव्हेंट कसा करावा तसं की छान दिसले पाहिजेत. काय थॉट आहे याच्यात? झीचा आपल्या लोगोचा कलरही आहे हा. मग मला असं वाटलं की आपण डेकोरेशनही ह्याच कलरचं करावं, मग सगळ्या कलाकारांचे कपडेही असे करावेत. आणि माझ्या कपाटात पण अशा रंगाची एक साडी मला सापडली, तर मी म्हटलं आता सगळं जुळून आलं आहे, तर हे असं व्हायला पाहिजे का तर ते व्हिज्युअली पण छान दिसेल. आणि ते खूप मस्त दिसतं आणि आम्ही आल्यावर ना एक वाईब येतात ना, त्या खूप छान सुंदर वाईब आल्या. आणि यू आर द रिझन की आम्ही दरवेळी साताऱ्याला येत असतो, माहिती आहे. थँक्यू. इतकं प्रेम आहे सातारा, ऑब्व्हियसली तू साताऱ्याचीच आहेस ना ताई, त्याच्यामुळे सगळे सेट इथे असतात. विशेष प्रेम आहे ना हे, की मुंबईत सेटच नाही आपला, सगळे सातारा. सगळे साताऱ्यात. हो अगदी. म्हणजे मी जेव्हा माझी कंपनी सुरू केली ना, त्याच वेळेचा माझा थॉट हा होता की मला साताऱ्यात जाऊन सुरू करायचं, कारण मुंबईत खूप प्रोड्युसर्स आहेत ऑलरेडी आणि मला आपल्या जन्मभूमीसाठी पण काहीतरी करण्याची इच्छा होती की आपण तिथे लहानाचे मोठे झालो. आणि जसं मला मुंबईत येऊन स्ट्रगल करायला मिळालं तसं प्रत्येकाला नाही मिळणार ती संधी. तर आपण काहीतरी उपलब्ध करून दिलं पाहिजे प्लॅटफॉर्म, आणि इथल्या लोकांना तेवढं एम्प्लॉयमेंट मिळेल आपल्या निमित्ताने. हा थॉट होता त्या सगळ्यामागे. आणि मला असं वाटतं की आपल्या मनातले विचार जर चांगले असतील तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. तर त्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या, ह्याचा आनंद आहे. आणि ना मालिकेचे विषय पण ना कुठून तू शोधून काढतेस हा मुळात मला प्रश्न आहे. लागिरं झाजीपासून ते आत्ता लाखात एक आमचा दादा, म्हणजे आपण साधारणपणे मालिकेमध्ये भावा बहिणींचं नातं बघतो, पण मालिकेचा विषयच भाऊ बहीण, हे खरंच ही खूप सुंदर गोष्ट आहे. आणि आता त्या 5 जणांकडे बघून ते मस्त वाटतायत की त्यांचा दादा आणि त्याच्या 4 बहिणी, ज्याचा खूप जीव आहे दादाचा त्यांच्यावर. कुठून शोधून काढतेस हे सगळं? नाही, सगळे कॉन्टेंट खरं तर मीच शोधून काढले होते आणि ते सगळे झाले. पण हा पर्टिक्युलर जो विषय आहे ह्याच्यासाठी क्रेडिट जातं झी मराठीला, कारण हा विषय त्यांनी मला दिला आणि त्यांनी मला बोलवून सांगितलं की हा असा विषय आहे आणि तुला करायला आवडेल का. तर त्याच्यावर माझं असं होतं की का नाही, म्हणजे नेहमीच मला वेगळे विषय हाताळायला आवडलेले आहेत. तर आणि हा तर मला असं वाटलं की घराघरात खूप असं रिलेटेबल स्पेस आहे, भाऊ आणि बहिणीचं नातं हे प्रत्येक घरात आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की नाही हे मला करायचंच आहे. त्यामुळे पहिला म्हणजे हा असा कॉन्टेंट आहे की जो त्यांनी दिला आहे आणि मला असं वाटतं की मला आता हा तडीच न्यायचा आहे. जी जबाबदारी त्यांनी दिली आहे ती करेक्ट पार पडली पाहिजे. कास्टिंग सुद्धा ना खूप महत्त्वाचं ठरतं. आता मी जेव्हा नितीशशी बोलत होती ना, तो मला बोलला की सूर्या दादा करताना ना कुठे माझ्यातला अजा दिसला नाही पाहिजे प्रेक्षकांना, कारण ते लगेच मग लागिरी झाल्याशी कनेक्ट करतील, राईट. अशा वेळी आपण ऑलरेडी एक कॅरेक्टर एवढं एस्टॅब्लिश केलं, त्याला आपण पुन्हा एकदा आपल्या मालिकेत छान प्रॉमिनंट कॅरेक्टर देतो. नितीशच्या कास्टिंग मागे काय विचार? मी सांगू का, जेव्हा माझ्याकडे हे कॅरेक्टर आलं ना सूर्यदादाचं, आणि त्या सगळ्या बहिणी आला आणि तो भाऊ आला, तर माझ्या डोळ्यासमोर पहिला जो चेहरा आला, लकीली आपल्या सगळ्या सिरियलचे कास्टिंग खूप सुंदर राहिलेत आजपर्यंत. त्यामुळे मला ना असं वाटतं की ते माझं एक गट फिलिंग असतं, म्हणजे ऑडिशन, स्क्रीन टेस्ट या सगळ्या माझ्या नंतर होतात, पण पहिला चेहरा जो माझ्या डोळ्यासमोर येतो ना, तर ते असं मला आलं होतं की नाही हे नितीशच करणार. त्यामुळे मी पहिला फोन, म्हणजे त्या मीटिंगमधून मी अशी बाहेर पडले आणि पहिला फोन मी त्याला केला की ऐक, मला तारखा लागणार आहेत आणि आपण एक शो करतो एकत्र. आणि तो म्हणाला ओके मॅडम, तुम्ही साताऱ्यात आल्यावर बोलू. म्हणलं डन. सो असं ते होतं, म्हणजे ही नितेशची कास्टिंग होती खरं तर. मग ऑडिशन झालं, सगळं झालं, स्क्रीन टेस्ट झाल्या, नंतर आपण त्याला कॅरेक्टर समजावून सांगितलं, हे सगळं नंतर झालं. पण का कुणास ठाऊक पहिल्या दिवशी माझ्या डोळ्यात करेक्ट इमेज होती नितीशची. आणि या चौघी बहिणी कशा आल्या? ह्या चौघी बहिणी खूप वेगवेगळ्या पद्धतीने आल्यात, म्हणजे खूप ऑडिशन्स घेऊन मग प्रत्येक वेळेला आम्हाला असं वाटायचं की अरे हिच्यात ती बहीण दिसते का, हिच्यात ती बहीण दिसते का, असं होऊन त्या सगळ्या बहिणी आल्या. म्हणजे की नाही ही तीच वाटते, ही तीच आहे, हे जोपर्यंत आम्हाला वाटत नव्हतं ना, तोपर्यंत आम्ही ऑडिशन्स आणि स्क्रीन टेस्ट करत होतो. पण आता तर तू या साईडला आहेस ना, कॅमेऱ्याची निर्माती आहेस, आपल्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. पण जेव्हा तू कॅमेऱ्याच्या पलीकडे होतीस आणि जेव्हा तुझं ॲक्टिंग करिअर सुरू होतं, आत्ता जेव्हा तू करतेस, कास्टिंग करतेस किंवा तू सगळं कमर्शियल गोष्टींनी विचार करते, तुला तुझे दिवस आठवतात?
हो, मला खूप आवडतं. म्हणजे आवडतात पण आणि आठवतात पण. म्हणजे प्रत्येक वेळेला पदोपदी. कधीतरी असं वाटतं की ते जास्त छान होतं ना, म्हणजे फक्त नाही का कॉल टाईम टू पॅकअपपर्यंतच आपण काम करतोय, मग त्याच्यानंतर काही जबाबदारी नाही. आता असं नाही होत. आता म्हणजे पॅकअप जरी झालं तरी माझं काम दुसऱ्या दिवशीचं सुरूच असतं. तर त्याच्यात एक मज्जा पण आहे आणि असं वाटत होतं की ॲक्टिंग करत होते तेव्हा तो एक रिलीफ पण होता असं. आणि आता खूप लवकरच अगेन झीचीच फिल्म धर्मवीर 2 येते ज्याच्यात मी काम केलं आहे. त्यामुळे बघू आता पुन्हा ते एक ॲक्टिंगसाठी पुन्हा एकदा पडद्यावर पण दिसेल. ऍक्च्युली ना मला हा प्रश्न होता की तू स्वतःसाठी का नाही काही प्रोड्यूस करायचंस कधी, तुझ्यासाठी एक मालिका कर. बघू तसं जुळून यायला पाहिजे. म्हणजे मलाच असं वाटतं ना की माझं परफेक्ट कास्टिंग असलं पाहिजे माझ्या प्रोडक्शनचं. त्यामुळे जेव्हा कधी पण असा कुठला रोल येईल की जिथे मला असं पहिलं वाटलं पाहिजे की हां, ह्या रोलसाठी मीच करेक्ट आहे, ते जेव्हा होईल तेव्हा नक्की करेन. बरीच वर्ष तू निर्माती म्हणून काम करतेस. खरं तर बऱ्याच गोष्टी चालून येतात जेव्हा आपण निर्माती असतो, पण एक टास्क तू प्रत्येक सिरियलच्या बाबतीमध्ये फेस करतेस दरवेळी जेव्हा काहीतरी नवीन करायचा विचार करतेस, तर तो काय असतो? लोकेशन्स. साताऱ्यातली कुठली बाजू दाखव. साताऱ्यातली कुठली बाजू दाखवू, त्या कॅरेक्टरचं घर म्हणून कुठलं घर दिसेल, मग त्याचं गाव, मग त्या ग्रामपंचायतीकडे जाणं आणि त्यांना हे कन्व्हिन्स करणं की आम्ही तुमच्या गावात शूटिंग करायला येणार आहोत. आणि ऑफकोर्स म्हणजे ह्यासाठी सातारकरांचा मला खूप सपोर्ट राहिला आहे. मी आज कुठल्याही गावात गेले आणि कुठल्याही जागेवर मी म्हणाले मला माझं शूटिंग करायचं आहे, तर फॉर्च्युनेटली मला कधी कुणी नाही म्हणालेलं नाही. आणि त्यामुळे तो माझा पहिला खरं तर टास्क असतो की मला करेक्ट लोकेशन मिळणं आणि करेक्ट कास्टिंग आणि मॅक्सिमम लोक मी इथल्या लोकांचं कसं काय कास्टिंग करू शकते, त्याच्यासाठी रोल कसं काय शोधू शकते, हे असतं माझं पहिलं टार्गेट. माझं हे असतं. खूप मस्त आणि मजा आली गप्पा मारून. मालिका येते प्रेक्षकांच्या भेटीला 8 जुलैपासून. लाखात एक आमचा दादा, नावच कमाल आहे खरं तर या मालिकेचं. काय लाडक्या सगळ्या तुझ्या प्रेक्षकांना अपील करशील मालिका? प्लीज 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 मी एक वेगळी मालिका घेऊन येतो आहे. खरं भावा बहिणींवर आजपर्यंत मालिका झाली नाही आणि आता ती होती आहे. तर तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत जसं माझ्या मालिकांवर प्रेम केलं आहे तसंच ह्या मालिकेवरही प्रेम करा आणि नक्की 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 पहा. 7 जुलैला पूर्वरंग असणार आहे 8:30 वाजता आणि 8 जुलैपासून भव्य शुभारंभ. त्यामुळे 8 जुलैपासून रोज 8:30 वाजता माझ्या टीमला भेटायला नक्की यायचं टी व्हीच्या समोर, एवढीच विनंती करते. फक्त तुमच्या लाडक्या झी मराठीवर. खूप मस्त, थँक्यू सो मच. आणि तुझं सुद्धा अभिनय असलेलं काम आम्हाला पुन्हा एकदा बघायला आवडेल. ऑल द बेस्ट ताई. थँक्यू. थँक्यू सो मच.